वेलकम बॅक टू माझी मीरा. आणि माझी मीरा रुसलीये. मीराला परत जायचंय गोव्याला. आपण संध्याकाळी जाणार आहे ना मम्मा सँड खेळायला. म्हणजे तिने कसं केलंय की सोसायटीमध्ये एंटर केल्याच तिने तोंड एकदम बारीक केलं आणि त्याच्यानंतर रिक्षातून जेव्हा आम्ही उतरलो तेव्हाच तिने रडायला सुरुवात केली की नाही जायचं मम्मा, नाही जायचं. गुंडी बंडी काय झालं? शान बाळ माझं. आम्ही परत जाणार आहे गोव्याला. गोवा आम्ही परत येणार आहे तुझ्याकडे. ओके, वी आर इन पुणे. भोश्री. सो ते लगेच तिथेच ठेवलंय. जस्ट पोचलोय आणि मीराचं हे तोंड असं होतं. सो इतके मस्त दिवस गेले ना गोव्यामध्ये. 3 दिवस स्टे होता. इतकं छान वाटलंय. आणि लास्टचा म्हणजे कालचा दिवस चेकआउटचा होता. तो सो चेकआउट नंतर आम्ही पूर्ण वेळ कॅफेमध्ये बसलो होतो कारण का दुपारचं खूप ऊन असायचं. आणि त्यांनी इतकं छान कॉपरेट केलं ना आम्हाला. इतकं मस्त वाटलं. म्हणजे कालचा फुल डे आम्ही रिलॅक्स केलं. मीरा पण मस्त त्या हॉटेलमध्ये खेळत होती छान. काय चाललंय काय झालं? लोकल डे. डाडूची नोजी कोण खात रे? सगळं खाल्लं मीरानी. मीरा दे डाडूच दे. सगळं खाल्लं. कच्ची दे 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 माझी दे. डाडू मीराची नोजी खा. पादे पादे दे दे. लोको डे. लोको डे डेली. एवढा राग येतो आम्हाला. कार घेऊन जायचं आपण. नाही बसनी जायचं. तिला कन्व्हिन्स व्हायला आजचा पूर्ण दिवस जाणार आहे. कशाने जायचं? तिचा मूड ठीक व्हायला. सो ठीक आहे, आपण भेटूया थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होऊन सगळं आवरून. ओके बाय. काय केलं? बघत होतीस मम्माकडे? कशी बघत होती? सांग आता कशी हसली खुद कशी हसली खुद हा? कसं हसलं म्हणजे बंड्या खुद कसं हसलं हा? असं रुसते तू. नकटावाडा बघू दे. अगं म्हणजे नकटावाडा हार्ट करतो तू. अच्छा नकटावाडा दिसतो तुझा नकटावाडा. चला, माझी सगळी कामं झाली आहेत. म्हणजे सकाळी जसं मी तिकडून आलो तसं मी आवरायच्या आधी हॅलो. सो माझं आता वाजलेत ॲक्च्युली 4 वाजलेत संध्याकाळचे. पण माझं 11 वाजता सगळ्या बॅग्स अनपॅक करून झाल्या होत्या. सगळं क्लिअर करून मी मग फ्रेश झाले. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केला. त्याच्यानंतर मग मीरा झोपली आणि आता मीरा उठली. मला थोडासा आराम करायचा होता आता थोडा वेळ. म्हटलं थोडा वेळ रिलॅक्स करते कारण का आल्यापासून कंटिन्यू काही ना काहीतरी काम चालूच आहे. कारण का मग एकदा जर ब्रेक घेतला ना, ब्रेक म्हणजे जर त्याला कंटाळा केला ना की ठीक आहे आत्ता नाही ठेवत सामान, संध्याकाळी ठेवेन किंवा मग दुपारी लावेन सगळं आवरून, की मग ते होतच नाही. त्याच्यामुळे मग मी घरी आल्या आधी मी बॅग्स अनपॅक केल्या. त्याच्यानंतर मग मी फ्रेश झाले. त्याच्यानंतर घरातला थोडासा पसारा उरकला, सगळं हे केलं, स्वयंपाक केला. म्हणजे फ्रेश झाले मग स्वयंपाक केला. मीराला भरवून घेतलं, तिची छान पेट पूजा झाली. त्याच्यानंतर मग मी मीराला झोपवलं आणि मीरा झोपल्यानंतर पुन्हा मी एडिटिंगचं काम केलं. आणि आता वाजले 4. मीराची झोप पण झाली आणि मला आता थोडा वेळ पडायचं होतं. आणि एवढं गरम होतंय ना पुण्यात, माहिती नाही आता टेम्परेचर चेक करायला हवं ऍक्च्युली किती आहे. पण एवढं गरम होत आहे ना की
म्हणजे मी झोपले फॅन एवढ्या 4 वर आहे तरी पण काहीच नाही होते आणि खूप बेकार गरमी आहे, खूप डेंजर. म्हणजे गोव्याला पण आहे ना, आम्हाला सुरुवातीचे 3 दिवस काही नाही वाटलं, पण ज्या दिवशी आमचं चेकआउट होतं ना 3rd डे नंतर, त्याच्यानंतर इतका वैताग आला ना. म्हणजे कालचा दिवस तर आम्ही पूर्ण मग पूर्ण दिवस त्या कॉटिंगो कॅफेमध्येच घालवलाय मी आणि मीराने. ते हॉटेलचंच कॅफे होतं, सो आम्ही तिथे पूर्ण दिवस थांबलो होतो, कारण का संध्याकाळी आमची बस होती. पाहिजे तुला संध्याकाळी आमची बस होती, त्याच्यामुळे मग पूर्ण दिवस हे हवंय मला. पूर्ण दिवस त्या हॉटेलमध्येच होतो आम्ही आणि मी कॅफेमध्येच बसून होते एसी मध्ये. तिथे मी माझं एडिटिंगचं काम केलं आणि बरीच कामं उरकत वेळ घालवला आणि संध्याकाळी मग 6 वाजता म्हटलं की चला थोडंसं बाहेर जाऊन येऊ. सो मीरा पण तिथेच झोपली होती. विच वन यू वॉन्ट? Where are you going? In the garden. लॅपटॉप? लॅपटॉप कशाला ग? अच्छा, शौर्य दादाकडून. शौर्य तुझा फ्रेंड आहे का? अच्छा. सो मी गार्डन मधून फायनली घरी आलोय आणि मी घरी आल्याला पटकन स्वयंपाक करून घेतलाय. मस्त कालवण भाकरी केलीये. मस्त हे शेवगा बटाट्याचं कालवण केलंय. इंद्रायणी राईस लावलाय आणि इथे मस्त आम्हाला दोघांना पण 2 भाकरी करून घेतलेत. कारण का 3 दिवस कंटिन्यू बाहेरचं खाऊन एवढं बोर झालंय ना आणि प्रचंड गरम होत आहे. म्हणजे दुपारी तर मला इतकं बेचैन झालं होतं ना की मला सुचतच नव्हतं नक्की झोपू की काय करू. एक तर मीराने झोपून पण नव्हतं दिलं आणि मला खूप झोप येत होती, पण त्यात गरम पण एवढं होत होतं आणि आता पण एवढं गरम झालंय ना स्वयंपाक केल्यावर. ऍक्च्युली बाहेर जायचं त्याच्यामुळे चेंज पण नाही केलाय. प्रचंड गरम होत आहे, म्हणजे मुंबई सारखं गरम होत आहे पहिल्यांदा. पाणी सांडत होती ना, कोणी मारलं तुला? मी मारलो? का मारलो? पाणी सांडत होती नाही. हा, मग तू सोफ्यावर पाणी सांडवलं ना? मग सोफ्यावर पाणी सांडवतात का? नाही सांडवत. सांडवत ना. अरे सोफ्यावर पाणी सांडवलं मग वाळत नाही ना पिल्लू सोफा. आपल्याला काय करायचं? कसं करायचं? माऊनी कधी केला होता ग डान्स? हा, कधी केला होता माऊनी डान्स? अच्छा, मग डान्स केला होता का? कसा केला होता? कोणी कोणी केला होता डान्स माऊ सोबत? हो, कसा केला होता बरं? कसा? असे राऊंड फिरवलं होतं का? मी पण तुला फिरवते. मी पण फिरवते. अच्छा, ओके. चल ना मग आपण